सो आता आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, जो की आहे AWS बजेट्स. तुम्हा सर्वांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले असतील, की व्हॉट इज AWS बजेट्स आणि काय होते? स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सो क्लाउडमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम असते, जी की अनएक्सपेक्टेड क्लाउड कॉस्ट. कधी-कधी आपण रिसोर्सेस क्रिएट करतो आणि लक्षात येत नाही, की ते चालू आहेत. मग महिन्याच्या शेवटी AWS बिल अचानक खूप मोठं येतं. आणि हीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी AWSमध्ये एक फीचर आहे, जे की आहे AWS बजेट्स. बजेट्स हेल्प प्रिव्हेंट अनएक्सपेक्टेड क्लाउड कॉस्ट. म्हणजेच की आपण आधीच एक स्पेंडिंग लिमिट डिफाईन करतो आणि आपण सांगू शकतो, की आपला मंथली बजेट $50 आहे किंवा $100 किंवा $200 आहे आणि त्यानंतर AWS बजेट्स कंटिन्युअसली आपली स्पेंडिंग ट्रॅक करतो. म्हणजेच की दे ट्रॅक ऑनगोइंग स्पेंडिंग अँड सेंड अलर्ट्स. जर आपला खर्च बजेट लिमिट जवळ पोहोचत असेल, तर AWS आपला ईमेल अलर्ट्स किंवा नोटिफिकेशन्स पाठवतो. त्यामुळे आपल्याला लगेच समजतं, की आपलं क्लाउड कॉस्ट वाढत आहे. AWS बजेट्स ॲक्चुअल कॉस्ट थांबत नाही. हे पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ते फक्त आपल्याला ईमेल्स आणि अलर्ट सेंड करतं आणि कंटिन्युअसली ट्रॅक करतं आणि हेच आहे बघा आपलं AWS बजेट्स. आणि आता आपण प्रॅक्टिकल बघूया आपल्या AWSमध्ये, की आपण AWS बजेट्स कसं यूज करतो. सो जाऊया बघा आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर. सो जसं आपण आपल्या AWSमध्ये आलोय, सर्वात पहिलं आपण आपल्या सर्च बारमध्ये जाणार आणि तिथे तुम्हाला टाइप करायचं आहे बघा, जसं BUDGETS, जसं बजेट्स म्हणून आपल्याला इकडे टाइप करायचं आहे आणि ते जसं आपल्या फीचर्समध्ये आपल्याला बजेट्सला सिलेक्ट करायचं आहे आणि आता आपण आलोय बघा आपल्या AWS बजेट्समध्ये. सो आता आपण काय करणार, इथे बघा काय म्हटलंय, की सेट कस्टम बजेट्स दॅट अलर्ट यू व्हेन यू एक्सीड युअर बजेटेड थ्रेशहोल्ड. सिंपल. म्हणजे AWS बजेट्स काय करणार, कंटिन्युअसली मॉनिटरिंग अँड कंटिन्युअसली आपला अलर्ट करणार, जर आपण आपली लिमिट जी आहे ती क्रॉस केली. राइट? सिंपल ॲज इट इज एवढंच समजायचं आहे. आणि आता आपण काय करणार, क्रिएट करणार बघा बजेट. सो इथे बघा मी क्रिएट बजेटवर क्लिक केलं आहे आणि आपल्याला 2 ऑप्शन मिळत आहे बघा. बजेट सेटअपमध्ये आपल्याला जसं एक टेम्प्लेट आहे, जसं यूजर टेम्प्लेट किंवा आपण जसं कस्टमाइज पण सिलेक्ट करू शकतो. सर्वात पहिलं आपण काय करणार, एक टेम्प्लेट सिलेक्ट करून आपला बजेट कसा आपण सेट करतो हे बघूया. नंतर आपण जसं कस्टमाइज पण कसं सेट करतो ते पण आपण समोर बघूया. सो इथे टेम्प्लेटमध्ये मग आपल्याला 4 ऑप्शन दिसतायत, जसं झिरो स्पेंड बजेट, नंतर आपलं जसं डेली सेव्हिंग्ज प्लॅन, नंतर डेली रिझर्वेशन, नंतर मंथली कॉस्ट बजेट. सो आपण चूज करणार आहे मंथली कॉस्ट बजेट. राइट? सो इथे आपण आपलं जसं नाव पण देणार आहे आपल्या बजेटचं, जे की आहे जसं माय बजेट म्हणून. राइट? आणि इथे जसं काय म्हटलंय यांनी, एंटर युअर बजेटेड अमाउंट. सो इथे आपण आपली लिमिट इथे टाकणार आहे, की जसं मंथली बजेट मला ठेवायचं आहे जसं $100 किंवा आपण आपल्या हिशोबाने पण ठेवू शकतो 200 किंवा 300, आपण आपल्या हिशोबाने पण काही पण ठेवू शकतो. सो सध्या मी इथे काय करतोय, जसं $100 मंथली बजेट ठेवतोय. राइट गाईज? आणि तुम्हाला अलर्ट तुमच्या कोणत्या मेलवर पाहिजे तो मेल इथे तुम्हाला लिहायचा आहे. जसं मी काय करतोय, जसं एंटर रेसिपंट्स मेल. राइट? स्पेसिफाय द ईमेल रेसिपंट्स दॅट यू वॉन्ट टू नोटिफाय व्हेन द थ्रेशहोल्ड हॅज एक्सीडेड. सो या मेलवर तुम्हाला मेल्स येणार, की जसं तुमची जी व्हॅल्यू आहे, तुमचा जो बजेट आहे हा एक्सीड झाला आहे. राइट? मग हा मेल इथे आपण इथे टाकलाय आणि तुम्हाला रिसीव्ह करायचे आहे नोटिफिकेशन्स, तो मेल इथे तुम्हाला टाकायचा आहे. सिंपल. सो इथे तुम्ही लक्षात ठेवा, की यू विल बी नोटिफाईड व्हेन युअर ॲक्चुअल स्पेंड रिचेस टू 85% ऑफ द बजेट and your actual spend reaches to 100% of your budget, and if your forecasted spend is expected to reach 100%. याचा अर्थ काय? सो तुम्हाला तेव्हा नोटिफाय केलं जाणार, तुम्हाला 3 केसमध्ये नोटिफाय केलं जाणार, जेव्हा तुमचा ॲक्चुअल स्पेंड रिचेस टू 85%. 85% ऑफ $100 किती होणार? $85. जेव्हा तुम्ही रीच करणार $85, तेव्हा तुम्हाला एक अलर्ट सेंड होणार आणि जेव्हा तुम्ही जसं $100 रीच करणार, तेव्हा तुम्हाला एक अलर्ट सेंड होणार आणि जेव्हा तुम्ही एक्स्पेक्टेड असणार, की तुम्ही $100 पर्यंत पोहोचत आहात, तेव्हा तुम्हाला एक अलर्ट सेंड होणार. सो दिस इज ऑल अबाउट अ टेम्प्लेट बजेट. राइट? नंतर आपण कस्टमाइज बजेट पण काय करणार आहे, सेट करून मी तुम्हाला दाखवणार आहे. सो असं आपण आपलं बजेट सेट करू शकतो आणि या 3 केसेसमध्ये तुम्हाला ईमेल्स म्हणजेच की अलर्ट रिसीव्ह होणार. राइट गाईज? सो इथे तुम्हाला मेल टाकायचं आहे, इथे आपली बजेट लिमिट असणार, इथे आपल्या बजेटचं नाव आणि आता काय करतोय मी इथे क्रिएट बजेट करतोय. सिंपल ॲज इट इज. आणि आता आपला बजेट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता.
आता आपण काय करणार, पुन्हा एक बजेट क्रिएट करूया आणि आता आपण कस्टमायझेबल बजेट क्रिएट करतोय. राइट गाईज? सो इथे पण खूप सारे ऑप्शन आहे. जसं युसेज बजेट, नंतर जसं सेव्हिंग प्लॅन बजेट, नंतर रिझर्वेशन बजेट, खूप सारे आहेत. सध्या आपण कॉस्ट बजेटच इथे जसं रेकमेंडेड आहे आपल्याला. सो इथे काय करतोय मी, नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, की आपलं जसं बजेटचं नाव काय असणार. सो याचं नाव पण असं आपण देऊ शकतो, माय कस्टमायझेबल बजेट म्हणून आपण इथे देऊ शकतो, किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण देऊ शकता. राइट गाईज? सो कस्टमायझेबल बजेट म्हणून आपण जसं इथे मी नाव देतोय. राइट? सो इथे आपलं स्पेलिंग वगैरे रॉंग झालं आहे. सो इथे मी काय करतोय, स्पेलिंग राईट करतोय, माय कस्टमायझेबल बजेट. राइट? सो आता आपण समोर जाऊया आणि इथे बघा ऑप्शन आहे आपल्याला, की डेली ठेवायचं आहे तुम्हाला, मंथली ठेवायचं आहे, क्वार्टरली ठेवायचं आहे, ॲन्युअली ठेवायचं आहे. राइट? आणि इथे टाइप कसा असणार आहे आपला, रिकरिंग बजेट पाहिजे की एक्सपायरिंग बजेट? रिकरिंग बजेट म्हणजे आपण या मंथसाठी जो बजेट सेट केला आहे, तोच आपला नेक्स्ट मंथसाठी कॅरी फॉरवर्ड होणार. सिंपल ॲज इट इज. राइट? सो आपण आपला मंथली बजेट किंवा आपण डेली बजेट पण ठेवू शकतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. सो मंथली आपण ठेवतोय आणि आता इथे आपण काय करतोय, रिकरिंग ठेवतोय आणि एक्सपायरिंग पण ठेवू शकतो आपण. एक्सपायरिंग म्हणजे की जसं स्टार्ट मंथपासनं तर एंड मंथपर्यंत. राइट? की तुम्हाला कोणत्या मंथपर्यंत जसं आपल्याला एंड करायचं आहे. सो मी काय करतोय, ऑगस्ट वगैरे पण ठेवू शकतो इथे. आणि एक्सपायरिंग मंथ बजेट स्टॉप्स रिन्यूइंग ॲट द एंड ऑफ द सिलेक्टेड मंथ. ओके. सो ॲट द एंड म्हणजे ऑगस्टमध्ये हा काय होणार, एक्सपायर होऊन जाणार. सिंपल ॲज इट इज. सो आता आपण काय करणार, रिकरिंगच ठेवणार आहे, एक्सपायरिंग नाही ठेवणार. एक्सपायरिंग मंथली पण ठेवू शकतो, पण तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आपण रिकरिंग ठेवणार, म्हणजेच की हा मार्चपासून चालू होतोय. हा प्रत्येक मंथला हाच बजेट मला ठेवायचा आहे. आणि इथे बघा काय आहे, इथे जसं फिक्स्ड आहे, नंतर प्लॅन्ड आहे, नंतर इथे जसं आपलं ऑटो ॲडजस्टिंग. म्हणजे प्रत्येक मंथला तुम्हाला फिक्स बजेट ठेवायचं आहे किंवा प्लॅन ठेवायचं आहे, की मला मार्चमध्ये एवढा खर्च करायचा आहे, मला एप्रिलमध्ये मला एवढा बजेट ठेवायचा आहे, जसं मेमध्ये मला एवढं ठेवायचं आहे. तर आपलं कसं, आपलं फिक्स बजेट असणार आहे. आणि इथे मी जसं याची लिमिट ठेवतोय बघा, जसं $200. राइट गाईज? आणि नंतर इथे बघा खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, की आपण स्पेसिफिक जसं सर्व्हिसेससाठी पण ठेवू शकतो, की मला फक्त एवढ्याच सर्व्हिसेससाठी बजेट प्लॅन करायचं आहे. बट मला ऑल सर्व्हिसेससाठी बजेट प्लॅन करायचा आहे. राइट? सो आता आपण नेक्स्ट करणार आणि ऑलमोस्ट आपला जो बजेट आहे आपला हा क्रिएट झालेला आहे. सो इथे नेक्स्ट करतो आम्ही. नेक्स्ट केल्यानंतर आपलं बघा इथे ऑप्शन काय आलं आहे, की थ्रेशोल्ड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, की अलर्ट तुम्हाला कधी पाहिजे. सो अलर्ट मला पाहिजे जेव्हा 80% ऑफ जसं माझं $200 कंप्लीट झालं, तेव्हा मला एक अलर्ट पाहिजे. सो इथे मी काय करतोय, माझा ईमेल टाकतोय, जसं AI रील STORY स्टोरी TERE जसं teller@gmail.com या मेलवर मला जसं ईमेल पाहिजे, अलर्ट ईमेल. सो काय करतोय मी, जसं ॲड थ्रेशोल्ड. आता मी ते थ्रेशोल्ड ॲड केली आणि मला परत एक थ्रेशोल्ड पाहिजे असेल, तर आपण इथे थ्रेशोल्ड ॲड करू शकतो. जसं 80% वर मला एक अलर्ट आला आहे. जर आपल्याला 90% वर एक अलर्ट पाहिजे असेल, तर आपण ते पण करू शकतो. सो मला एक 90% वर अलर्ट पाहिजे. सो इथे आपण काय करणार, इथे वापस आपला हा जो मेल आहे, हा आपण इथे ॲड करणार. सो या मेलवर मला पाहिजे आपलं जसं अलर्ट. सो आपण काय केलं आता, की 80% झालं, की मला अलर्ट आला पाहिजे आणि एक 90% वाला एक अलर्ट आपण टाकलाय आणि एक 100% वाला पण टाकून देऊ, म्हणजेच की सॉर्ट होऊन जाईल सगळं. राइट? सो आता मी काय करतोय, की 100% जर जेव्हा लिमिट क्रॉस झाली, म्हणजेच की जेव्हा आपली जी लिमिट आहे ती $200 पर्यंत आली, तेव्हा आपला अलर्ट ईमेल जो आहे तो आपल्याला येणार. सो इथे काय करतोय, आपला मेल टाकतोय आणि नेक्स्ट करतोय आणि इथे तुम्ही बघू शकता, की आपला अलर्ट बघा कधी-कधी येणार. जेव्हा 80% वर येणार, नंतर आपला 90% वर येणार, नंतर आपलं जसं 100% वर येणार, तेव्हा आपल्याला अलर्ट ईमेल्स येतील. सो नेक्स्ट करतोय आता मी. नेक्स्ट केल्यावर तुम्ही इथे बघू शकता, की आपल्याला काय करायचं आहे, जस्ट क्रिएट करायचं आहे बजेट अँड आपला बजेट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. सो आता आपण 2 बजेट्स क्रिएट केले. एक टेम्पलेटवाला केला आणि एक कस्टमायझेबल केला. कस्टमायझेबलची व्हॅल्यू आहे बघा, जसं आपली $200 आणि जो टेम्पलेटवाला आहे त्याची आपली जी व्हॅल्यू आहे, त्याचा जो बजेट अमाउंट आहे, ते आहे $100. राइट गाईज? सो असं आपण काय करू शकतो, बजेट क्रिएट करू शकतो आणि जर आपल्याला डाउनलोड करायची असेल CSV फाईल, तर आपण ती CSV फाईल पण डाउनलोड करू शकतो. आपला बजेट जो आहे, तो इथे दिसणार आहे आपल्याला. राइट गाईज? सो आता जर आपल्याला ओपन केलं, तर तुम्ही इथं बघू शकता, की पूर्ण डिटेलमध्ये आपला बजेट जो आहे, हा आला आहे कस्टमायझेबल आणि बघा इथे पूर्ण दिसतंय, की आपलं बजेट आपण काय ठेवलं आहे.
राईट. 2 बेड आपण ठेवलं ते $200 आणि एक $100. सो असं आपण एक्सेल फाईल पण इथे व्ह्यू करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट बजेट गाईज. असा आपला बजेट जो आहे तो सेट होणार. आणि बजेटनी काय होतंय, बजेटनी फक्त आपल्याला अलर्ट सेंड होतात, राईट. बजेट ॲक्च्युअल व्हॅल्यू थांबत नाही कधीच. बजेट फक्त आपल्याला अलर्ट करणार की आपली जी व्हॅल्यू आहे, आपण जे बजेट ठेवलं आहे त्यापेक्षा आपली व्हॅल्यू जी आहे, आपला जो कॉस्ट आहे ती वाढती आहे. मग तेव्हा आपण आपल्या ॲक्शन्स घेऊ शकतो, राईट गाईज. सो दिस इज ऑल अबाउट AWS बजेट. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही आवडलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि संपवतो मी या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच गाईज.